नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजपासून म्हणजेच काल बुधवार होता, तर मी स्वामींच्या 21 दिवसाचं जे पारायण आहे त्या सेवेला मी लागली होती. म्हटलं चला तुमच्यासोबतही व्हिडिओ शेअर करूया. तर असं काही ठरवलं नव्हतं की काय होणार आहे, पण पहाटे उठून सेवा करायचा अनुभव खूप दिवसानंतर आला. कारण अर्थात लहान बाळ असल्यामुळे पहाटे उठून सेवा काही माझ्याकडनं होत नव्हती, म्हणजे ऑलमोस्ट होतच नाही. पण माहेरी जायचं होतं काही कारणांसाठी, तर त्याच्यामुळे मग आणि नंतर मग स्वामी चरित्र सारामृताला सुरुवात केली. माझं तुम्हाला बॅकग्राऊंड जरा बाळाचा आवाज समजून सेवेला लागली, कारण तिकडनं येऊन परत सेवा होईल की नाही माहिती. तर सेवेला आम्ही सुरुवातीला 6 वाजता सुरुवात केली आणि 7:15 7:30 पर्यंत माझं झालं. आणि सगळ्या सेवा झाल्या. 7:30 पर्यंत झालं. त्याच्यानंतर मग आवरलं आणि मग नंतर मी गावाला गेली. तर ते तुम्हाला दाखवते. आणि सगळ्यात महत्त्वाचं ना, आज अतिशय सुंदर असं स्वामींचं मंदिर तुम्हाला मी दाखवणार आहे, जे माझ्या काकांचं आहे. तर नक्कीच मी तुम्हाला दाखवते आणि आय विश तुम्हाला पण आवडेल. तर व्हिडिओ कंटिन्यू बघूया. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. प्लीज अवतार इग्नोर करा, कारण 5 वाजता डोकं धुवायची खूप मोठी 5 वाजता डोकं धुवायची खूप मोठी हिंमत केली मी. कारण अर्थात बाळ असल्यावर आणि ब्रेस्ट फिडिंग असल्यावर ह्या गोष्टी आपण टाळतो. तर पण मला ते करायचं होतं, कारण तो झोपला होता, म्हणजे मध्ये तो उठला. मला आठवतं की 6 वाजता सेवेला बसली मी आणि आता वाजले आहे 7:45. तर एवढा वेळ नाही लागला ॲक्च्युली मला, कारण नंतर मग मी उठून चहा पण घेतला. पण मग 11 माळी पण जप केला ना. मी संकल्पयुक्त सेवा नाही केली काही, पण हो स्वामीचरित्र सारामृत 21 पारायण करेल असं ठरवलं आहे. भले ते गॅपने करेल, पण करेल. पण पहाटे उठून सेवा करायचा आनंद जो वेगळा आहे ना, फार वेगळा आहे. कारण आपण अध्याय वाचत असतो, मनात काहीच नसतं आणि आपल्याला असं वाटतं की आपण जे काही अध्याय वाचतोय, जे काय वाचतंय ते स्वामी ऐकताय. खरं तर स्वामी सगळंच ऐकत असता, बट स्टील असं वाटतं की स्वामी ऐकत आहे. आणि स्वामींच्या कृपेने माझा स्वामी पण झोपलेला होता. मध्ये उठला, पण त्याच्या पप्पांनी त्याला झोका दिला, सो तो झोपला. आता उठेल तो. तर म्हटलं त्याच्या आधी चहा घेऊया. थंडी चहा प्यायची मजाच वेगळी असते. तर महाराजांच्या कृपेने पहिलं माझं स्वामीचरित्र सारामृत कंप्लीट झालं. 21 दिवसात करायचं आहे. भले मी कधी कधी असे वेळ येईल की कधी कधी 2-2 पाठ करेल, नॉट अध्याय, 2-2 पाठ करेल. मी तुम्हालाही सांगेल, प्लीज जास्तीत जास्त सेवा करा. मार्गशीर्ष महिना हा श्रावण महिना एवढाच पवित्र असतो आणि आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे, तर आपल्याला सेवेचा बँक बॅलन्स साचवायचा आहे. तर तेच मी तुम्हाला सांगेल. आणि अजून एक गोष्ट, की आज आपण चाललो आहोत माझ्या माहेरी. तुम्हाला घेऊन जाते. थोडंसं काम आहे. काम असं आहे की काय म्हणता, गव्हर्मेंट सरकारी कामकाज आहे. सरकारी कामकाजासाठी मी जाते आहे. आरोही, मी आणि स्वामी आणि आरोहीचे पप्पा आम्ही सगळे चाललो आहे. माझंच काम आहे. असेच कामं मी खूप डिले करत असते आणि नंतर मग त्याचा खूप प्रॉब्लेम होतो. तर ते काम करण्यासाठी जाणार आहे. आणि उद्या असं आहे ना, की उद्या गुरुवार आहे आणि माझ्या सख्ख्या काकांची, मला तो टोटल 5 काका आहे, वडील धरून 6. तर उद्या माझ्या सख्ख्या काकांची वास्तुशांती आहे. आणि काकांचं तर घर तर कडक आहे, पण त्या घरातले जे महाराजांचं मंदिर आहे ना, मला ती खूप इच्छा होती की तुम्हाला ती दाखवावी. बट असं झालं की उद्या आता मी जाऊ शकत नाही, कारण आज पण जायचं आणि आज थांबायचं, किंवा आज जायचं परत यायचं, उद्या परत हे करायचं, मग नाही शक्य. मग मिस्टर बोलले एक काम करू, आता आपण चाललो आहे तर काकांना भेटून घेऊ. तर मग आज काकांकडे जाणार आहे. खरं तर उद्या वास्तुशांती आहे. सगळे लोक येतील पण मी नाही राहणार. आणि जाऊ दे म्हटलं, मग आजच जाऊन काकांना भेटून येऊ. आणि आजची अपॉइंटमेंट होती माझी त्या कामकाजाची, म्हणून मग मी आज चालली आहे. नाहीतर मग उद्या मिस्टर गेले असते, मी नसती गेली, कारण बाळाला घेऊन नाही शक्य. आजही मला इच्छा नाही आहे, पण मला ते काम करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि आई आहे, माझ्या आईला तर जाम आनंद होते की पोरगी येणार आहे. तिला फार आनंद. अरे बाबा, ते 2 नातू तिला बघायला मिळेल, बाळासोबत खेळायला बघेल. ती बोलली तू कधी येते, बाळाचं हे आणते आणि पोरांना पॅक करून आण, कारण खूप गारवा आहे. म्हणून पटकन ते डोकं धुतलं, ते अजून वाळलं नाही, 2 तास झाले. ठीक आहे, काय टेन्शन नाही. आता सध्या मी चहा घेते आणि आज तुम्हाला सुंदर असं महाराजांचं मंदिरही दाखवते, काकूचंही घर थोडंसं दाखवते. आणि चला माहेरी जाऊया, येवल्याला जाऊया.
तर मी फक्त 2-3 तासांसाठी गेली होती, तरी मला किती सामान घेऊन जावं लागलं. मग त्याचे औषधं, पाणी, त्याचे डायपर, मेडिसिन्स, या सगळ्या गोष्टी, भले याचा वापर होऊ नये हो, पण आपल्याला सगळं कॅरी करावं लागतं. तर असंच बोलता बोलता घर आलं माझं. आणि घरी गेल्यावर पहिले तर त्याला झोपी लावलं, त्याला खाऊ पिऊ घातलं, त्याला झोपी लावलं. आणि त्याच्यानंतर मग जे काही कामं होते ते सगळे पटापट करून घेतले. एकदम फास्ट फॉरवर्डमध्ये कामं केले. गावाला जाताना असं जे वातावरण बघायला मिळतं ना, ते खूप सुंदर असतं. ते घरं, त्या सगळ्या जमिनी, मोकळी हवा, तो काही आनंदच वेगळा असतो. चला, तर मी आता घरी जाते आणि मग आपण भेटूया. तर घरी गेल्यावर पहिले याला खाऊ घातलं आणि याला झोपी लावलं, म्हणजे मला बाकीची कामं करायला. तर माझं काम एकदम पटकन झालं स्वामींच्या कृपेने. मी तीच प्रार्थना करत होते की महाराज पटकन काम होऊ द्या. ते झालं आणि नंतर मग आम्ही आमच्या काकांच्या घरी गेलो. मी तुम्हाला जसं सांगितलं की काकांच्या घरातलं सेंटर ऑफ अट्रॅक्शन आहे काकांचं जे देवघर आहे. यस, तर ही महाराजांची एक शॅडो म्हणता येईल किंवा एक मूर्ती, एक फ्रेम म्हणता येईल. येस, महाराजांची फ्रेम आहे ती आणि त्याच्या पाठीमागे दत्त महाराजांची आहे. खूप सुंदर. मला जेव्हा त्याने दाखवलं होतं मी तेव्हाच ठरवलं होतं की माझ्या व्हिडिओमध्ये मी नक्की शेअर करेल, बट मला नाही जमलं आज जायला. आज वास्तुशांती आहे म्हणून मग मी काल गेली आणि भेटूनही आली आणि तुमच्यासोबत हा व्हिडिओ पण शेअर करूया म्हटलं. तर सुंदर असं घर, देव्हारा अतिशय सुंदर आहे. मला हेच जास्त आवडलं. अर्थात घरही तेवढं सुंदर आहे काकांचं. कधीतरी गेली तर नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. आणि हा आहे छोटासा सिम्बा, जो कुत्रा तुम्हाला दिसत होता, तो माझ्यावर खूप भुंकत होता तो. असो, पण कुत्रे खूप जास्त प्रामाणिक असतात. आणि हे आहे घर. आणि घराच्या एंट्रन्समध्येच्याच समोर, म्हणजे प्रवेश केल्यास महाराजांची छोटीशी मूर्ती पण अतिशय सुंदर होती. तर हे आहे काकूचं घर. आणि हे सगळं केलं आहे ते माझ्या भावाने, जो तुम्हाला आता दिसत असेल हा भाऊ. हे सगळं इंटेरियर, हे सगळं मॅनेजमेंट यांनी केलं आहे. आता याला माहिती नव्हतं मी शूट करते, गुपचूप शूट केलं आहे. तर तुम्ही परत एकदा देवघर बघा. आणि हे आहे घर लक्ष्मी कुंज. आमच्या घरी जेवढे घरं आहे आमच्या काकांचे, सगळ्यांना नाव लक्ष्मीच दिलं आहे, कारण ते माझ्या आजीचं नाव आहे. आणि हे आहे आज वास्तुशांतीच्या दिवशीचं. मी भावाला सांगितलं होतं की तू जे काही डेकोरेशन करणार आहे त्याचा व्हिडिओ मला पाठव. सो त्यानेही पाठवला की जेणेकरून मी तुमच्यासोबत शेअर करू शकते. तर आज आहे दुसरा दिवस, म्हणजे आज आहे गुरुवार. आणि माझा गुरुचैत्र पारायणाचा जे साखळी पारायण आहे त्याचा 22वा अध्याय होता. म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करूया. तर सकाळी उठली होती, आरोहीचा डबा वगैरे दिला आणि ती गेली. तर मी पारायणाला सुरुवात केली. म्हणजे रोज एक अध्याय असतो दर गुरुवारी, साखळी पारायण सगळ्यांना माहिती आहे. तर तो पठण केला आणि म्हटलं व्हिडिओचा एंड करूया आणि सेवा पण कंटिन्यू करूया. नामधारक शिष्य राणा लागे सिद्धांच्या चरणा कर संपुट जोडून विमित असे परियसा मागे कथन निरोपेले श्री गुरु कानगापुरा आले तेथे पुढे केवी वर्तले ते विस्तारावे दातारा ऐकून शिष्याचे वचन सांगे सिद्ध संतोषण म्हणे शिष्य तुझी सगुण गुरुकृपेचे बालका पुढे झाली अनंत महिमा सांगता असे अनुपम्या. तर आता बघा, माझा ग्रंथ वाचून झाल्यावर मी रांगोळी काढते. आता याचं कारण तुम्हाला सांगते. कारण ग्रंथ तिथे ठेवला होता, परत तुम्ही म्हणाल की आधी रांगोळी काढायची असते, मला माहिती आहे, पण ग्रंथ ठेवला होता आणि तो ग्रंथ वाचून परत जागेवर ठेवला. बाकीची जी सेवा करायची होती त्याच्यासाठी मग मी आज सुंदर असं श्री स्वामी समर्थ ह्या नावाची रांगोळी काढली. खूप दिवसानंतर ही रांगोळी काढली. मी विसरून गेली होती की हा पण साचा माझ्याकडे आहे. आता मी काढत जाईल, नक्कीच काढत जाईल. तर ह्या पद्धतीने साधी अशी गुरुवारची माझी सेवा पण झाली आणि आरती पण झाली. आणि तुम्हाला एक सांगू का, तुम्ही घर कितीही स्वच्छ ठेवा, पण रोजची जोपर्यंत देवपूजा होत नाही ना, तोपर्यंत एक प्रसन्नता मिळत नाही, एक सुख मिळत नाही, एक पॉझिटिव्हिटी येत नाही. जे देवपूजा आयुष्यातला खूप अविभाज्य भाग आहे की सेवा केल्याने, ग्रंथ वाचल्याने एक सुख मिळतं. तर गुरुवारची पूजा झाली आहे. गुरुचरित्राचा अध्याय 22वा पण वाचून झाला आहे. तुम्हाला मी स्वामींचं दर्शन देते. आणि हा आहे रेणुका माताचा फोटो. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आज आहे गुरुवार, म्हणजे सगळ्या स्वामी भक्तांना शुभ गुरुवार. तर कालचं मी छोटे छोटे क्लिप तुमच्यासोबत शेअर केले. अर्जंट माहेरी जायचं होतं. माहेरी जायचं ते तुम्हाला दाखवायचं नव्हतं मला, पण काकांचं जे देवघर आहे ना ते खूप जास्त अट्रॅक्टिव्ह होतं. तर मला जेव्हा ते समजलं होतं, भावाने मला दाखवलं होतं की आपल्याकडे असं असं येणार आहे, तेव्हापासून मी ठरवलं होतं की नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करेल. आणि आज वास्तुशांती आहे. अनफॉर्च्युनेटली मला जायला नाही मिळालं, पण मला तुम्हाला जे शेअर करायचं होतं, तो जो उद्देश होता तो क्लिअर झाला. सो ते डेकोरेशनचा पण आजचा पण मी त्याला फोन केला, म्हटलं की महेश
मला आधी क्लिप त्याने ती क्लिप टाकली, म्हटलं तुमच्यासोबत शेअर करायला. असो, तर काल पहिला दिवस होता, आज दुसरा दिवस आहे. महाराजांच्या कृपेने गुरुवारची जी सेवा होती ती करून झाली. गुरुचरित्राचा 22वा अध्याय तुम्हाला माहिती आहे की साखळी पारायणाचा, तो वाचून झाला. आता स्वामीचरित्र सारामृत वाचून घ्यायचं आहे. आज ना जाग नाही आली खरं सांगू, कारण काल प्रवास म्हणजे गाडीत जाऊन येऊनच आलं. काल मी आली जवळजवळ 5:30ला आली, पण आल्यावर बाळ पण खूप किरकिर करत होतं. मग त्याला झोपी लावणं, त्याचं खाणं पिणं सगळं, मग त्याच्यात रात्री का शूट नाही केलं. म्हटलं आज गुरुवारची तुम्हाला पूजा दाखवूया आणि व्हिडिओ थांबूया. ज्यांनाही स्वामीचरित्र सारामृताचे 21 पारायण करायची असेल, आता बघा माझं असं होईल की मला कधी कधी असं होईल माझं की मी एका दिवसात 2 पाठही करेल, कधी कधी असं होईल की एका दिवसात 1 पाठही करेल. मी ना महाराजांकडे कुठलाही संकल्प वगैरे माझं नाहीये, आणि 21च पाठ होतील असं माझं अजिबात नाही. झाले तर 22 पण होतील, 23 पण होतील, 24 पण होतील, पण 21च्या वरतीच होते. कारण कसं असतं ना, महाराजांची सेवा करायला कुठलंच महाराजांनी कधी ओळं पाहिलं नाही. आणि मागताना आपण कधी म्हणतो का, सांगा बरं तुम्ही, की मला एवढंच देन तेवढंच देन? नाही ना. मग सेवा करताना का कंजूसपणा करावा? कारण ह्या सेवेचा बँक बॅलन्स आयुष्यभर आपल्यासोबत असतं. मला बऱ्याच कमेंट्स येतात की आमच्या घरात कोणी देव करत नाही, स्वामींची सेवा ही मला करू देत नाही, अशा वेळेस मी काय करू? तुम्ही गुरुवार धरतात, मग काय सेवा करू? म्हणजे लिटरली मला अशा कमेंट्स आल्या की एका ताईंना कोणीतरी छोटीशी डायरी दिली, त्या डायरीमध्ये स्वामींचा फोटो आहे, तर त्या स्वामींच्या फोटोची पण मी पूजा करू शकतो. अरे काहीच प्रॉब्लेम नाही. कुठलेच नियम अटी न पाळता तुम्हाला काही वाचता येणं शक्य नाही किंवा काही लिमिटेशन्स आहे, काही बंधनं आहे, तरीही तुम्ही नामस्मरण करू शकता आणि महाराजांची सेवा करू शकता. महाराजांच्या सेवेला कुठलाही नियम अटी नाही आहे. नामस्मरण सगळ्यात उच्च कोटीची सेवा आहे आणि जी महाराजांना आवडते. तुम्हाला स्वामींची सेवा करण्यासाठी तो एक ध्यास पाहिजे, स्वामींची ओढ पाहिजे, स्वामींबद्दल प्रेम पाहिजे, स्वामींबद्दल आस्था, एक कृतज्ञता पाहिजे, एक श्रद्धा पाहिजे, एक विश्वास पाहिजे. ह्या गोष्टी आहे की रोज दिवसातून एक तरी स्वामींची आठवण काढल्याशिवाय तुम्हाला तो दिवस तुमचा गेला नाही पाहिजे. जसं रोज आपल्याला आपल्या आईची आठवण येते, वडिलांची आठवण येते, आपल्या अशी आयुष्यातले पर्टिक्युलर लोक असतात ज्यांची आठवण आल्याशिवाय आपला दिवस जात नाही. त्याच पद्धतीने स्वामींना धरायचं. काही काही लोकांना एक सवय असते. आता सवय म्हणजे काय, ज्याला आपण कधी कधी त्या सवयीचं कधी कधी व्यसनमध्ये रूपांतर होतं. व्यसन शब्द याच्यासाठी लावतोय की त्या गोष्टी केल्याशिवाय ते जगू शकत नाही किंवा त्या गोष्टी केल्याशिवाय त्यांना रात्री झोप येत नाही. त्या पद्धतीने स्वामींच्या नावाचं व्यसन लावा की स्वामींचं नाव घेतल्याशिवाय मला झोप येणार नाही, मी पाणी पण पिऊ शकत नाही, माझं काहीच होऊ शकत नाही. असं जेव्हा निष्ठा भावनेने स्वामींची सेवा केली ना, भरभरून देतील. तुमच्या आयुष्याचं सोनं होईल एवढं तुम्हाला देतील. मी नेहमी म्हणत असते की खरं सांगते, लायकीपेक्षा पण महाराजांनी खूप काही दिलंय, खूप काही दिले. आज जे काही आहे ते त्यांच्यामुळेच आहे आणि त्यांच्यासाठीच आहे. मला माहिती आहे माझे 5 लाख सबस्क्रायबर झाले. मला तुम्ही सगळ्यांनी खूप शुभेच्छा दिल्या. मी त्याच्यावर काही व्हिडिओ वगैरे नाही केला, कारण माझं एक सांगू का तुम्हाला, मी प्रामाणिकपणे सांगते महाराजांसमोर साक्षीने, मला माझे सबस्क्रायबर वाढावे याच्यापेक्षा माझे स्वामी भक्त वाढावे ना याच्याकडे जास्त कौल आहे. म्हणून आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा असंच मी म्हणते. सबस्क्राईब शेअर नाही केलं तरी चालेल, पण ओरली तरी सांगा. आणि मला माहिती आहे की फक्त माझ्यामुळे 1000 स्वामी भक्त झाले आणि माझं तेवढेच सबस्क्रायबर असले तरी चालेल. माझे स्वामी भक्त लाखो करोडो अब्ज हो, माझे सबस्क्रायबर नाही वाढले तरी मला नाही, खरं सांगते तुम्हाला टू बी फ्रँकली, मला असं काही नाही मला इतकेच करा तितकेच करा, काही नाही. म्हणजे स्वामी भक्त वाढले ना त्याचा जास्त आनंद आहे. आणि तुम्हाला माहिती आहे मी केंद्रातल्या मावशींचा नंबर तो तुम्हाला नेहमी देत असते. ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे, ज्यांच्याकडे ग्रंथ नाही, उठला 1 मिनिट, हां, तर ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे, तुमच्या जवळपास केंद्र असेल, महिला दिंडोरी प्रणित ग्रंथ आपण वाचू शकतो. ज्यांना घ्यायचं आहे, जवळपास केंद्र असेल तर केंद्रातून घ्या, केंद्र नसेल तर मावशींचा नंबर 8208 72 92 12 ह्या नंबरवर कॉल करा आणि गुरुचरित्राचा ग्रंथ तुम्ही मागवू शकता. आत्ता ऑर्डर केला तर मिळेल, नाहीतर ग्रंथ संपून जाता मिळत नाही. तुमची हाल नको व्हायला म्हणून सांगते आहे. असो, तर एवढंच होतं. मी तुम्हालाही सांगेल की दत्त जयंतीपर्यंत सेवा करा, महाराजांची सेवा करा आणि आयुष्य सोन्यासारखं करा. तर बस एवढंच होतं. आणि अजून काहीतरी सांगायचं होतं, मी विसरून गेले. उठलाय तो आता मला हे वाचायचं आहे स्वामीचरित्र सारामृत. आता याला आंघोळ वगैरे घालते, त्याचं खाणं पाणं करते, तोपर्यंत बाकीची कामं करते आणि मग सेवा करते. माझी काही एकाच टायमाला सेवा करणं असं नाही आहे. काल पहाटे झाली, आज थोडीशी लेट होईल, महाराजांना माहिती आहे, ते समजून घेता. त्यांना टाईमाचं काही नाही, त्यांचं म्हणणं आहे महाराजांचं तुम्ही सेवा करा आणि सेवा करायला महत्त्व आहे. स्वामीचरित्र सारामृताच्या ग्रंथाला खूप असे नियम अटी नाही. असो, चला
आजचा व्हिडिओ इथे थांबवते. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.